जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार प्रेमळ भक्तांनो, आपल्या चॅनेलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते। समर्थ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला सुखात, आनंदात आणि हसत खेळत ठेवू देत, हीच समर्थांच्या चरणी मनापासून प्रार्थना। समर्थ आप्पा स्वारी आणि नाना स्वारी यांना वंदन करून आजच्या व्हिडिओची सुरुवात करते। भक्तांनो, तुम्हाला कधी असं वाटले का की ती संध्याकाळ खूप उदास असायची, जेव्हा मला वाटायचं की प्रत्येक पुढचा दिवस नवीन अडचणींनी भरलेला असेल किंवा तो दिवस माझ्या आयुष्यात खूप अंधारमय असेल। मला हवे तसे माझे आयुष्य मी नियंत्रित करू शकलो नाही। मला असे वाटले की काहीतरी बदलण्याची गरज आहे। चारही बाजूंनी माणसांनी वेढून सुद्धा मला एक विचित्र एकटेपणा जाणवत होता। मला अजूनही आठवते की एक दिवस मला या सगळ्यांचा कंटाळा सुद्धा आला होता आणि मी ठरवलं होतं की हे आपण बदललं पाहिजे। आणि भक्तांनो, खरोखरच ते बदललं आहे। आणि हे कसे घडले ते माहीत आहे का? तर भक्तांनो, हाच आध्यात्मिक मार्ग आहे, ज्याकडे आपण सर्वजण दीर्घकाळ दुर्लक्ष करत आलो आहोत। हे सर्व वडीलधाऱ्यांचे काम आहे, हे सर्व वडीलधाऱ्यांचे कार्य आहे असेच आपल्याला वाटते। पण अध्यात्माला कधीच वयाचे बंधन नसते। अध्यात्माचा मार्ग आपल्याला ध्यान आणि शांततेकडे घेऊन जातो, जिथे त्या परमशक्तीशी एकरूप होण्याचा मार्ग खूप सोपा होतो। आपण सर्वजण त्या परमशक्तीशी कुठे ना कुठे, कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने जोडलेलो आहोत। आपल्या सर्वांमध्ये प्रगट होण्याची शक्ती आहे आणि ती शक्ती कशी जागृत करायची हे फक्त स्वतःवरच अवलंबून आहे, जेणेकरून आपण त्या ऊर्जेपर्यंत पोहोचू शकू। पण तिथपर्यंत पोहोचणे सध्या जवळजवळ कठीण झालं आहे। आपल्याला तो मार्ग पकडायचा आहे, जिथे आपण आपल्या आयुष्यासोबत एकरूप होऊन जगू शकू, जिथे आपण अडचणीत सुद्धा हसत खेळत जगू शकतो। भक्तांनो, मग त्या देवाची शक्ती, देवाची ऊर्जा कशी निर्माण करायची असा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो। तर भक्तांनो, या जगामध्ये अशी अनेक लोक आहेत ज्यांनी आपले जीवन या दिशेने आणले आहे आणि त्याचा आनंदही ते घेत आहेत। तुम्ही आतमधून आध्यात्मिक सुद्धा असाल, पण त्याबद्दलच्या ज्ञानाअभावी तुम्हाला ते जाणू शकत नाही। तर भक्तांनो, आज मी तुम्हाला असे काही संकेत सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हाला हे कळेल की तुमच्यामध्ये आणि त्या सर्वोच्च शक्तीमध्ये एक संबंध प्रस्थापित झालेला आहे आणि हा संबंध तुम्हाला लवकरच जीवनाच्या नवीन आयुष्याची ओळख करून देणार आहे। तर भक्तांनो, त्यामधील पहिला संकेत आहे संलग्नता। तुमच्यासोबत असे घडले आहे की तुम्हाला मदतीची गरज आहे आणि तुम्हाला अचानक मदत मिळाली आहे। असं तुमच्यासोबत कधी झाले का? या जगातील बऱ्याच लोकांनी त्यांचा अनुभव आपल्यासोबत शेअर केलेला आहे, जिथे ते काही संकटात अगदी वाईटरित्या अडकलेले आहेत आणि त्यांच्यासाठी एक अनपेक्षित मदत मिळाली आहे। आणि ती मदत म्हणजे ती ऊर्जा आहे, ती दैविक ऊर्जा आहे, जी तुम्हाला त्या अफाट शक्तीशी जोडल्यावरच मिळत असते। भक्तांनो, हे सहसा आध्यात्मिक दृष्ट्या मजबूत असणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीतच घडून येतं, कारण त्यांच्या सभोवतालची सर्व ऊर्जा त्यांच्या व्यक्तिमत्वाद्वारे बनवली जाते। भक्तांनो, काही जणांसाठी ती जादू आहे, तर काहींसाठी ते त्यांचे कृत्य आहे। परंतु बरेच लोक याला सर्वोच्च शक्तीची कृपा मानतात, जी शक्ती फार कमी लोकांना मिळत असते। दुसरा संकेत आहे इंद्रधनुष्य। भक्तांनो, लहानपणापासून आतापर्यंत प्रत्येकाने इंद्रधनुष्य अर्थातच पाहिला असेल। ही तर अगदी सामान्य गोष्ट आहे, पण आठवा की तुम्ही शेवटचे इंद्रधनुष्य कधी पाहिले होते। लहानपणाप्रमाणेच त्यात सापडलेल्या रंगाप्रमाणे
तुम्ही लक्षपूर्वक कधी पाहिले आहे का? आपल्या व्यस्त जीवनात आपल्याला निसर्गाचे अनेक खजिने दिसत नाहीत, पण जे भक्त त्या दैवी शक्तीशी जोडलेले असतात त्यांना निसर्गात असलेल्या छोट्या छोट्या गोष्टीही लक्षात येतात. भक्तांनो, जेव्हा तुम्ही त्या सर्वोच्च ऊर्जेशी जोडता तेव्हा तुमच्या शरीरातील चक्रांसारखी निसर्गातली प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी पुन्हा पुन्हा जिवंत होते. तिसरा संकेत आहे की संख्यांची पुनरावृत्ती. जेव्हा एखादी व्यक्ती अध्यात्मामध्ये खोलवर रुजली जाते तेव्हा त्याला वेगवेगळे अनुभव येतात. अशा लोकांना बऱ्याचदा सर्वत्र समान संख्या दिसतात. भक्तांनो, ही जादू नाही, तर हे वास्तव आहे. कदाचित प्रत्येक वेळी तुम्ही घड्याळाकडे पाहाल तेव्हा तुम्हाला 12 वाजलेले दिसतील, किंवा 11 वाजून 11 मिनिटे, 9 वाजून 9 मिनिटे, किंवा 10 वाजून 10 मिनिटे अशा संख्या तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहायला मिळतील. तर हे तुमच्यात आध्यात्मिक शक्ती जागृत होत असल्याचे लक्षण आहे. भक्तांनो, चौथा संकेत आहे पैशाची पावती. प्रत्येकाला माहिती आहे की पैसा देखील एक प्रकारची ऊर्जा आहे जी सतत बदलत असते आणि सकारात्मक लोकांना ही ऊर्जा लवकरच प्राप्त होते, ज्यामुळे त्यांना धनलाभ होतो. तर नकारात्मक लोकांमध्ये ही ऊर्जा जास्त काळ टिकत नाही. आपण कोणतेही काम खूप मेहनत करून करतो, परिणामी आपल्याला खूप पैसा मिळतो हे फार कमी आहे. परंतु जगामध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांना प्रत्येक वेळी त्यांच्या मेहनतीचे फळ मिळते. हे असे लोक आहेत ज्यांच्यावर दैवी कृपा आहे. विश्वाच्या शक्ती त्यांना पैशाच्या ऊर्जेशी जोडतात, परिणामी त्यांना कधी कधी अनपेक्षित संपत्ती मिळते. हा पैसा त्यांच्या मेहनतीचा नाही असे नाही. मी हे सांगते कारण तुमच्यापैकी असे बरेच जण असतील की त्यांना त्यांच्या कामानुसार पगार मिळत नाही. तर मित्रांनो, हा पैसा त्यांच्या मेहनतीचा नाही असं नाही. मी हे सांगते कारण तुमच्यापैकी असे बरेच जण आहेत की त्यांना त्यांच्या कामानुसार त्यांचा पगार मिळत नाही. भक्तांनो, पाचवा संकेत आहे नवीन पहाट. अध्यात्मामध्ये सामील झाल्यानंतरचा हा सर्वात कठीण टप्पा असतो, जेव्हा तुम्ही सर्व काही जुने सोडून नव्याने सामील होता. मग ते तुमचे मित्र असोत, नाते संबंध असोत, किंवा आजूबाजूचे इतर काहीही असो. जेव्हा आपण भगवंताशी जोडले जातो तेव्हा आपण ज्या चौकटीत असतो त्या सर्व गोष्टी आपोआप टाकून दिल्या जातात. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर अध्यात्म तुमच्याशी निगडीत प्रत्येक नकारात्मक गोष्ट दूर करेल आणि ही मुक्ती तुम्हाला देवाच्या जवळ घेऊन जाईल. याचा अर्थ असा नाही की तुम्ही या जगात एकटे आहात. तुमच्यावर दैवी कृपा होईल आणि तुमच्यासारखीच माणसे तुमच्या आयुष्यात एक नवीन पहाड घेऊन येतील. ही नवीन पहाड तुमच्या आयुष्यात यश, सकारात्मकता आणि प्रगती घेऊन येऊ देत, ही समर्थांच्या चरणी प्रार्थना. त्यामुळे जर तुमचे अनेक जुने मित्र तुमच्याशी बोलण्यास संकोच करत असतील आणि नवीन लोक तुमच्या सोबत येण्यास उत्सुक असतील तर मित्रांनो, हा बदल स्वीकारा, कारण तुम्ही देवाच्या खूप जवळ आहात याचे हे लक्षण आहे. जर देव तुमच्यावर प्रेम करत असेल तर त्याचे पहिले चिन्ह हे आहे की तुम्ही जे काही कराल त्यात तुम्ही अयशस्वी व्हाल. मित्रांनो, हे ऐकून तुम्हाला नक्कीच विचित्र आणि वाईट वाटलं असेल, पण हे सत्य आहे की तुम्ही प्रत्येक गोष्टीत तुमचे 100% द्याल. तुम्ही कठोर परिश्रम कराल, पण तुम्हाला यश मिळणार नाही आणि ते पुन्हा पुन्हा होईल. आणखीन एक संकेत म्हणजे तुमचा स्वतःवर असलेला विश्वास नाहीसा होईल. जेव्हा देव तुमच्या सोबत असतो तेव्हा पूर्णपणे तुम्हाला एकटे वाटेल. आपण पुढे काय करावे हे समजणार नाही. तुम्ही स्वतःला अशा परिस्थितीत अनुभवाल जिथे तुम्हाला कोणीही मदत करणार नाही. तुम्ही तुमची समस्या कोणाशीही शेअर करू शकणार नाही आणि तुम्ही ती कुणाला सांगितली तरी ती त्यांच्यासाठी फार छोटी गोष्ट असेल किंवा ती लोक त्याकडे लक्ष देणार नाहीत.
या अवस्थेत तुमच्यामध्ये तुमचं दुःख शिगेला पोहोचेल. तुम्हाला वाटेल की यापेक्षा वाईट काय असू शकतं. तुम्हाला दुःखाची शिखरे जाणवतील. मित्रांनो, तुम्ही महान संतांचे जीवन नक्कीच पाहिले असेल. त्यांच्या आयुष्यात सर्वात मोठा दुःखाचा क्षण आला आणि मगच त्यानंतर वैराग्य आले. मग या जीवनाच्या आणि भौतिक सुखाच्या पलीकडे असलेल्या देवाला जाणून घेण्याची तहान त्यांच्यामध्ये निर्माण झाली. अशा प्रकारे शेवटी त्यांनाही भगवंताचा साक्षात्कार झाला आणि या दुःखानेच माणूस सुटतो. पण या दुःखांमधूनच त्याच्यामध्ये देवाविषयी प्रेमही निर्माण होते. त्याला हे समजते की या जगात सर्व सुख नाही, तर या जगाच्या पलीकडे काहीतरी आहे जो देव आहे. देव सर्वात प्रथम आपल्याला हरायला शिकवतो, कारण जोपर्यंत तुम्हाला पराभव समजत नाही तोपर्यंत तुम्हाला विजय देखील समजू शकणार नाही. जेव्हा तुमच्या सर्व आशा भंग पावतील तेव्हा तुमच्यात एक आंतरिक शोध सुरू होईल आणि याद्वारे तुम्ही तुमची परीक्षा घ्याल. तुम्ही तुमच्यातील दोष मुळापासून समजून घेण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही जे काही गमावले आहे किंवा ज्यामध्ये तुम्ही यशस्वी झाला आहात, तुम्हाला त्याचे कारण सापडेल आणि तुम्ही स्वतःला प्रश्न कराल. मित्रांनो, हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही तुमच्या आत्म्याशी जोडायला सुरुवात करता आणि तुमच्या आयुष्यात एक नवीन बदल सुरू होतो. या टप्प्यावर तुमचे चरित्र बदलेल. जेव्हा तुम्ही स्वतःशीच भांडायला लागता तेव्हा तुम्हाला तुमचे दोषही कळायला लागतात आणि त्यामुळेच तुम्ही स्वतःला बदलायला आणि कोरायला लागता. हे तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक शांत आणि अधिक स्थिर बनवते. मित्रांनो, जेव्हा आपण भगवंताच्या मार्गावर जाऊ लागतो तेव्हा तो सर्वप्रथम आपल्यामध्ये बदल घडवून आणतो, जेणेकरून आपल्याला त्याची भाषा समजू शकेल. जोपर्यंत आपण भगवंताचे गुण समजून घेत नाही तोपर्यंत आपण देव आणि त्याचे प्रेम समजून घेऊ शकणार नाही. म्हणूनच देव आपल्यात बदल घडवून आणत असतो, त्याची भाषा समजून घ्यायला शिकवत असतो. मग ते दुःख असू देत किंवा अजून कोणताही मार्ग असू देत. या अवस्थेत तुम्हाला कशातही जय पराजय अनुभवता येणार नाही. भक्तांनो, हीच ती वेळ असेल जेव्हा तुम्ही बदलला असाल. बदल तुमच्या आत होत असतो आणि तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो, ज्यामुळे बाहेर घडणाऱ्या घटनांचा प्रभाव तुमच्या आतही खूप असतो. जेव्हा तुम्हाला वाटू लागेल की तुम्ही देवाच्या खूप जवळ आहात तेव्हा तुम्हाला सर्वात मोठा धक्का बसेल आणि हीच ईश्वराची सर्वात मोठी परीक्षा आहे. इथे तुमचा विश्वास, तुमची बुद्धी सर्व काही तोडली जाईल. तुम्ही आतापर्यंतच्या प्रवासातून आणि सरावातून जे काही शिकलात, अशा वेळी तुमच्या जीवनात अशी संकटे, दुःख किंवा इतर सुखसुविधा येतील की तुम्हाला खरंच वाटेल की देव आहे की नाही. देव फक्त खोटा आहे आणि ही सर्व काही फसवणूक आहे. पण हा सर्वात मोठा संयमाचा काळ आहे. भक्तांनो, यावेळी जर तुम्ही तुमच्या स्थितीपासून विचलित झाला नाही तर तो कोणत्याही रूपात असो, देव स्वतः तुमच्या समोर प्रगट होईल. देव माझ्यासोबत आहे की नाही ही शंकाच तुमच्या मनात राहणार नाही. तुम्हाला प्रत्येक क्षणी तुमच्या सोबत देवाची उपस्थिती जाणवेल. ही अनुभूती मिळाल्यावर तुम्हाला अशी शांतता आणि असा आनंद मिळेल जो शब्दामध्ये व्यक्त करता येणार नाही. प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला देखील परमेश्वराच्या खूप जवळ जायचं असेल, त्यांची कृपा तुमच्यावर करून घ्यायची असेल तर आपण आपल्या आयुष्यात सतत नामस्मरण करत राहिलं पाहिजे. समर्थांच्या नामस्मरणाचे फळ काय आहे तर प्राणघातक संकटे आणि अनंत प्रकारची विघ्ने आपोआप नष्ट होतात. समर्थांच्या श्रद्धायुक्त नामस्मरणामुळे भूत आणि पिशाच बाधा नष्ट होते. आपल्यावर मंत्रून टाकलेल्या वाईट शक्तींपासून आपली सुटका होते. मानवी जीवनाला ग्रासणारे नाना प्रकारचे खेद नामस्मरणामुळे संपुष्टात येतात
ब्रह्मा राक्षस आणि ब्रह्मा यांच्या संबंधापासून आपली सुटका होते. आश्चर्य वाटेल, परंतु समर्थांच्या अखंड नामस्मरणात दंग असणाऱ्या भक्ताला कधीच विष बाधा होत नाही. मुख्य म्हणजे समर्थांच्या नामस्मरणामुळे मनुष्याला उत्तम आयुष्य आणि उत्तम आरोग्य प्राप्त होते. नामामुळेच उत्तम गती प्राप्त होते, म्हणजेच आपल्याला मोक्ष मिळतो. म्हणूनच समर्थ म्हणतात की नामे संकटे नास्ती, नामे विघ्ने निवारती, नामस्मरणे पाविजेती उत्तम पदे. या नामस्मरणाचा महिमा सर्व संत पुरुषांनी गायलेला आहे. परमेश्वराला शरण जाण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजेच नामस्मरण आहे. भक्तांनो, समर्थांचे नाम मनात घुमू लागले की आपल्या आयुष्याला कैवल्य अर्थ प्राप्त होतो. नामानेच तर वाल्या कोळ्याचा विलक्षण प्रज्ञावान वाल्मिक ऋषी झाला. भगवंताच्या नामामुळेच महापापी अजामेळ पावन झाला. राम नामाने दगडी शिळा सुद्धा समुद्रात तरल्या गेल्या आणि त्याच्यामुळेच सेतुबंध निर्माण झाला. असंख्य भक्तांचा उद्धार फक्त आणि फक्त एका नामस्मरणामुळे झाला. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते, समर्थांचे नाव तुमच्या मुखात सदैव असू देत. नाम आपल्या मनात समर्थांचे रूप प्रगट करते. त्या नामस्मरणाला जातीभेद नाही, पंथभेद नाही, ना कोणताही धर्म नाही. नामस्मरण कुणीही केव्हाही आणि कधीही करू शकतो. समर्थ म्हणतात, चहू वर्णा नामाधिकार, नामी नाही लहान थोर, जड मूढ पैल तीर पावती नामे. चारही वर्णांना समर्थांच्या नामस्मरणाचाच अधिकार आहे. लहान थोर हा भेद नामाला ठाऊकच नाही. अडाणी आणि अज्ञानी माणूस सुद्धा नामानेच तरला जातो. मी तुम्हाला अनुभवाने सांगते की नामस्मरण श्रेष्ठ पूजा आहे. प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला जर समर्थांच्या खूप जवळ जायचं असेल तर अखंड नामस्मरण चालू ठेवा. भक्तांनो, तुम्हाला समर्थांची कोणती सेवा करायला जमत नसेल तर तुम्ही सतत नामस्मरण चालू ठेवलं पाहिजे. समर्थांच्या नामस्मरणामध्ये खूप शक्ती आहे आणि या नामस्मरणामुळेच तुम्ही तुमच्या आयुष्यात तुम्हाला हवे ते मिळवू शकता. जय जय रघुवीर समर्थ. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका.